5 जुलैला दोन्ही ठाकरे एकत्रित विजय मेळावा साजरा करणार आहे। यासाठी आज जागेची पाहणी देखील केली जाणार आहे। मात्र सध्या सत्ताधाऱ्यांकडून मी मराठीचा नसून मी महानगरपालिकेचा आहे असा उल्लेख केला जातोय आणि यासोबत आज कृषी दिन आहे। पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर विरोधकांच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आलं। या सर्वांसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार आहेत माझ्यासोबत महेश सावंत। सर, 5 जुलैला विजयी मेळावा काढण्यात येणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित असतील। सोबतच आज तुम्ही पाहणी करण्यासाठी देखील जाणार आहेत जागेची। भविष्यात एकच नारा असणार आहे की ठाकरे सरकार, त्यामुळे ही सुरुवात आहे आणि याची सुरुवात अतिशय चांगली होत आहे। मराठीच्या मुद्द्यावरती का होईना, परंतु जी काही महाराष्ट्राची एक मागणी होती की मराठी माणसं एकटवले पाहिजे आणि त्या धर्तीवरती आज दोन आमचे उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र एका व्यासपीठावर येणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे जिथे मराठ्यांची गळचेप, म्हणजे तुम्ही बघत होता आजपर्यंत रेल्वेमध्ये सुद्धा मराठ्यांची गळचेपी होत होती, सगळी ठिकाणी गळचेपी होत होती। आज तुम्हाला माहिती आहे मुलुंडसारख्या ठिकाणी मराठ्यांना विकत घ्यायला देत नव्हतं। मध्ये डोंबिवली अंबरनाथला एखादा मराठी भाषिकवरती अन्याय होता, तो अन्याय आता मराठी भाषेवाल्यांचा दूर होणार आहे, कारण मराठ्यांचे 2 वाघ एका मैदानात उतरणार आहेत। मग हा महानगरपालिका छोटी आहे, मग हा महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता आली पाहिजे, एवढंच। 5 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र एक होणार आहे आणि मराठ्यांची ताकद दिसणार आहे। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।